कोण पुण्य त्यांचा होईन सेवा कोण पुण्य त्यांचा होईन सेवा
त्यांचा होईन शिव कधी द्वंद्वाधिक दुराविले ऐशेवर मी माझा दावी नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रगटोनी बहु अवघड ऐ संत भेटी बहु अवघड ऐ संत भेटी परी जग जेठी करुणा केली ऐसेवर मी माझा दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी तुका म्हणे मग नोही वृत्ती मरे सुखाचे शेजारी पोहडेना ऐसेवर मी माझा दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जली गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सरारे स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ निधिं नमो नारायण गिरिजे परब्रह्म स्वरूपं दृष्टवा तव सुखदहस्य वदनं भवते सकल पापनाशनं संतोषयते मधुमधुरावाणी सोमेश्वरगिरि मनसा स्मरामि अवतार घेतला जगितापितिरे गुरुसेवा साधना गोदा तटे करे मुमुक्षुजना उद्धरि धरोनि करी नित्यानमितो सद्गुरु श्रीरामगिरि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपां समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं
जगननिहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला गंधरं गंजनेत्रं सदैव धवलासं विठ्ठलं चिन्तयामि। मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कोण पुण्यत्यांचा होईन सेवक जिहि द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर्णे माझ्या जावे नारायण अंतरीच्या खुणा प्रगटोने। विठाला 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 प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण देहू निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवान परमात्म्या समोर शंका प्रतिपादन करतात। विठाला विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित तो असा की योगराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादानं त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचे हृदय सम्राट परम पूजनीय परम आदरणीय गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या प्रेरणेने त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ वाकडीकरांच्या सहकार्यातून योगदानातून चालू असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री साई चरित्र पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव आणि म्हणून या असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाचं वर्ष आहे 46वे आणि साई चरित्र पारायणाचं वर्ष आहे 15वे आणि म्हणून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे साई चरित्र पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि म्हणून 46 वर्षाची असणारी ही परंपरा आहे। ग्रामदैवत खंडोबा महाराजांच्या कृपाशीर्वादानं आणि म्हणून या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ नेतृत्व ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण अशोकजी महाराज ठेंगे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद। त्याचप्रमाणे साई चरित्र व्यासपीठ नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते किशोर महाराज भालेराव, त्यांना देखील धन्यवाद। त्याचप्रमाणे या ठिकाणी मृदुंगाचार्य योगराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज संस्थान गोदावरी धाम सरला वेटचे विद्यार्थी विक्रमजी महाराज शिरसाट त्या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील धन्यवाद। त्याचप्रमाणे गायनाचार्य आहे हरिभक्तपरायण गोरखजी महाराज जाधव, त्याचप्रमाणे प्रसाद महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील धन्यवाद। आमचे कैलास बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना देखील धन्यवाद। आणि म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळी, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, गायक वादक मंडळ सर्वांना धन्यवाद। आणि ज्यांच्या माध्यमातून ही असणारे सर्व विद्यार्थी घडलेले आहे, उभे आहे आणि असे असणारे आमचे सुनील महाराज कोळपकर आहे, त्याचप्रमाणे आमचे काटे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद। सर्व भजनी मंडळ, ग्रामस्थ मंडळ, तरुण मंडळ आणि ज्यांच्याकडे आजची संत पंगत आहे आमचे मधुकर भीमराज पाटील मोमले, दुपारची ज्यांच्याकडे सकाळचा नाश्ता ज्यांच्याकडे झाला ते विजय भाऊराव खरात आणि आजची एकादशीची महाप्रसादाची पंगत, फराळाची पंगत ज्यांच्याकडे आहे ते वसंत विठ्ठल मोमले, त्यांना देखील धन्यवाद। समस्त ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद। ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, गायक वादक मंडळ, सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेवर प्रेम करणारी सर्व परिसरातून आलेली सर्व भक्त मंडळ सर्वांना धन्यवाद। योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने या ठिकाणी हे असणारं 46वे वर्ष आपण या ठिकाणी संपन्न करतोय। 46व्या वर्षाची 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीने, विशेषतः तरुण मंडळाच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे।
जशी काही सद्गुरू महाराज या ठिकाणी बुद्धी देतील तशा प्रकारे आपण या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून ग्रामस्थ मंडळी, सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेवर नितांत प्रेम करणारा हा परिसर आहे. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या विचारधारेने चालणारे हे सर्व ग्रामस्थ मंडळी आणि परिसर आहे. योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असणारी भूमी, गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री सोमेश्वर गिरिजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असणारा हा परिसर आणि भूमी, त्याचप्रमाणे गुरुवर्य महंत सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि ग्रामदैवत खंडेरावांच्या असणाऱ्या सहवासाने झालेलं पवित्र असणारं तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र वाकडी या असणाऱ्या गावामध्ये आपण सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या नावाने या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 46 वर्षापासून या ठिकाणी करतोय. आणि म्हणून 46वे वर्ष साजरा करत असताना आपल्या त्याच्या पाठीमागे दिसणारी गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेवर असणारा प्रेम, श्रद्धा, विश्वास हा अवर्णनीय आहे. विडहाला विडहाला विडहाला. 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज परमात्म्याकडे शंका उपस्थित करतात. भगवंताकडे दर्शनाला गेले असताना पांडुरंगा समोर जगद्गुरु तुकोबराय उभे आहे आणि जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी परमात्म्याकडे शंका मांडतात की हे देवा, माझी अशी शंका आहे, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जी द्वंद्वादिक दुराविले. माझी शंका अशी आहे की ज्यांचं द्वंद्व नष्ट झालेला आहे अशा संतांचा सेवक होण्याकरता मी कोणतं पुण्य केला पाहिजे. विढाला विढाला परमात्म्याकडे शंका मांडली, मी असं कोणतं पुण्य केल्यानंतर जे द्वंद्व रहित अवस्था ज्यांना प्राप्त झालेली आहे, जे अद्वैत स्थितीवर आरूढ झालेले आहे, ज्यांच्यामधलं द्वंद्व संपलं. द्वंद्व शब्दाचा अर्थ आहे काय? द्वंद्व शब्दाचा अर्थ आहे जसं भांडण. मग ज्यांचं द्वंद्व नष्ट झालं, जे अद्वैत स्थितीवर आरूढ झालेले आहे, असे अद्वैत स्थितीवर आरूढ झालेल्या संतांचं सेवक होण्याकरता मी काय केलं पाहिजे, कोणतं पुण्य केलं पाहिजे? अंतकरणामध्ये अद्वैत स्थिती प्राप्त होण्याकरता महाराज जोपर्यंत अध्यात्म ज्ञान अंतकरणामध्ये प्रगट होत नाही, ब्रह्मज्ञान प्रगट होत नाही, ज्ञानाचा उद्भव होत नाही, तोपर्यंत द्वैत हे नष्ट होत नाही आणि अद्वैत स्थिती ही प्राप्त होत नाही महाराज. आणि म्हणून अद्वैत स्थिती पर्यंत जाण्याकरता अध्यात्म ज्ञानाची आवश्यकता आहे. मग कोणते संत जे अद्वैत स्थितीवर आरूढ झाले, ज्यांच्यामध्ये द्वैत नाहीये, सुख दुःखे समेक्रत्वा लाभा लाभो जया जयो, सुख आणि दुःख ज्याला समान आहे, नोहे नोहे भगवान गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये सांगतात, प्रजाहते यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते दुःखेष्वनुद्विग्नमनः सुखेषु विगतः स्फुरः वेतराग भयक्रोध स्थितधीरमुनिरुच्यते. भगवान अर्जुना, द्वंद्वरहित अवस्था ज्यांची प्राप्त झाली, प्रजाहती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, ज्याच्या सर्व कामना पूर्ण झालेले आहे, तो द्वंद्व अवस्थेपर्यंत पोहोचतो. विढाला विढाला ब्रह्मेण सर्वत्र समं पश्यति अर्जुना सुखं मायैव दुःखं स योगी परमो मतः. भगवान सांगतात, अर्जुना, आत्मौपम्येन सर्वत्र, आत्म्याप्रमाणे सर्व जगाबरोबर जो व्यवहार करतो, जगाचं दुःख ते माझं दुःख आणि जगाचं सुख ते माझं सुख, अशी भावना ज्याच्या अंतकरणामध्ये प्रगट झाली, तो अद्वैत स्थितीवर आरूढ झाला. आणि ते अद्वैत स्थितीवर आरूढ होण्याकरता अंतकरणामध्ये ज्ञानाचा उद्भव व्हावा लागतो महाराज. जोपर्यंत ज्ञान प्रगट होत नाही, तोपर्यंत अद्वैत स्थिती प्राप्त होत नाही, तोपर्यंत द्वंद्व नष्ट होत नाही. मग ज्ञान बाजारात मिळतं का? नाही महाराज. ज्ञान प्राप्त करण्याकरता संतांकडे जावं लागतं. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया
उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानस्तत्त्वदर्शिनः ते ज्ञान पैगाबर्वे मनी होती जर्या नावे तर्या संता वदावे सर्वस्वी तनु मनोजीवे चरणासी लागावे अवरत्व करावे दास्य सखळ ते ज्ञान पैगाबर्वे. मग कोणतं ज्ञान? कोणतं ज्ञान महाराज? त्या ब्रह्मतत्वाचं ज्ञान, स्वस्वरूपाबद्दलच असणारं ज्ञान. स्वतःची ओळख ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुम्ही अद्वैत स्थितीवर आरूढ व्हाल, आणि ज्या दिवशी अद्वैत स्थितीवर आरूढ व्हाल त्या दिवशी महाराज तुमचा मधला मद मत्सर अहंकार नष्ट होईल. अंतकरण हे निर्वैर होईल महाराज. अंतकरणामध्ये जोपर्यंत वैरभाव आहे तोपर्यंत अद्वैत स्थिती प्राप्त होत नाही, द्वंद्व नष्ट होत नाही महाराज. आणि म्हणून त्या ज्ञानाला कारण आहे अंतकरणामध्ये विवेक असावा लागतो. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व, श्रवण, मनन, निध्यासन, तत्व पदार्थ शोधनम हे 8 असणारे अंतरंग साधन आहेत ज्ञानाच्या प्राप्तीचे. मग विवेक म्हणजे काय? हा विवेक कुठे मिळतो? हा विवेक संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर होतो. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर हा आत्मा नित्य आहे, अविनाशी आहे, चित स्वरूप आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त जे विनाशी आहे, जे चंचल आहे, अशी निश्चयात्मक बुद्धी ज्या दिवशी होते त्या दिवशी त्याला विवेक असं म्हणतात. असा निश्चय होणं. आत्मा हा नित्य आहे, सच्ची स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, तो नष्ट न होणार आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त जो दिसता तो संसार, तो नाशवान आहे, तो चंचल आहे, अशी निश्चयात्मक बुद्धी ज्या दिवशी होते त्या ठिकाणी विवेक हा निर्माण होत असतो. त्याला विवेक म्हणतात. आणि हा विवेक संत संगतीने प्राप्त होतो. ज्ञानाचा अंतरंग साधन पहिला आहे विवेक, दुसरा आहे वैराग्य. जोपर्यंत विवेक निर्माण होत नाही तोपर्यंत अंतकरणामध्ये वैराग्य प्रगट होत नाही. मग वैराग्य म्हणजे काय? ही लोकापासून परलोकाच्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. ही व्याख्या आहे. बोल बोलता सोपे वाटे, करणी करता टीर. वैराग्य नोहे वैराग्य सोपारे. वैराग्य सोपं नाहीये. ही लोकापासून परलोकाच्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. इच्छा भोगाची त्यागाची इच्छा. इथं भोगाचाच त्याग होईना तर इच्छेचा केव्हा त्याग व्हायचा? विडाला विडाला वैराग्य निर्माण होतं. आणि वैराग्य निर्माण झालं की अंतकरणामध्ये समाधी षटक निर्माण होतं. शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा आणि समाधान याला समाधी षटक म्हणतात. मग शम म्हणजे काय? तुम्हाला काय बोलवलं म्हणजे तुम्ही? शम म्हणजे इंद्रिय निग्रह, दम म्हणजे मनोनिग्रह, इंद्रियांचा निग्रह, इंद्रियावर विजय मिळवणं म्हणजे शम, मनावर विजय मिळवलं म्हणजे दम. शम, दम, श्रद्धा. गुरुवर आणि वेदांतावर अत्यंतिक विश्वासात श्रद्धा असे म्हणतात. त्यामध्ये उपरम आहे विधीपूर्वक त्याग म्हणजे संन्यास, त्याला उपरम म्हणतात. आणि तितिक्षा, कष्टा वाचून जे दुःख सहन केलं जातं त्याला तितिक्षा म्हणतात. आणि मनाची एकाग्र स्थिती प्राप्त झाल्यानंतर जी अवस्था प्राप्त होते त्याला म्हणतात समाधान. विठाला विठाला शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा, समाधान. आणि महाराज चौथा आहे मुमुक्षुत्व. मोक्षाच्या तीव्र इच्छेस मुमुक्षुत्व म्हणतात. आणि जोपर्यंत विवेक नाही तोपर्यंत वैराग्य नाही, जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत समाधी षटक नाही, जोपर्यंत समाधी षटक नाही तोपर्यंत मोक्षाची तीव्र जिज्ञासा नाही, जोपर्यंत मोक्षाची तीव्र जिज्ञासा नाही तोपर्यंत श्रवण घडत नाही. आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याकरता अगोदर श्रवण घडावं लागतं. मग श्रवण केव्हा घडेल? सद्गुरु ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात. जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवर्तानंदे वर्षते सकळ. सद्गुरूंच्या कृपेचा वर्षाव हा सर्वदूर होत असतो. सद्गुरूंच्या मुखातून ब्रह्मज्ञानाचा स्रव हा सातत्याने होतो. परंतु सद्गुरूंच्या मुखातून निघालेलं ब्रह्मज्ञान हे कानातून अंतकरणामध्ये पोहोचत नाही. याचं कारण आपल्याजवळ विवेक नाही,
याचं कारण आपल्याकडे वैराग्य नाही, याचं कारण आपल्यावर इंद्रियावर विजय आपण मिळवलेला नाही, आणि याचं कारण आपल्या अंतःकरणामध्ये मोक्षाची तीव्र जिज्ञासा नाहीये. म्हणून अंतःकरणाला, त्या ब्रह्मज्ञानाला साठवण्याकरता अंतःकरणाची पात्रता निर्माण करावी लागते. मग अंतःकरणामध्ये मल नावाचा दोष आहे, अंतःकरणामध्ये विक्षेप नावाचा दोष आहे, आणि अंतःकरणामध्ये आवरण नावाचा दोष आहे. मल विक्षेप हे दोन दोष आपल्या पुरुषार्थावर आपल्याला घालावा लागतात, आणि आवरण नावाच्या दोषाची निवृत्ती हे सद्गुरूच्या कृपेने होत असते. परंतु जोपर्यंत मल आहे, जोपर्यंत विक्षेप आहे, मग मल म्हणजे काय? मल म्हणजे अंतःकरणामध्ये असणारा तिरस्कार, अंतःकरणामध्ये असणारी घृणा, अंतःकरणामधला असणारा मत्सर, अंतःकरणामधला असणारा काम, अंतःकरणामधला असणारा लोभ, अंतःकरणामधला असणारे अहंकार जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत मल दोषाची निवृत्ती होत नाही. आणि विक्षेप म्हणजे काय? चित्ताच्या चंचलतेच विक्षेप म्हणतात. जोपर्यंत चित्त अस्थिर आहे तोपर्यंत ब्रह्मज्ञानाचा तो अधिकारी नाहीये, तोपर्यंत त्याच्याकडून श्रवण होऊ शकत नाही. मग जसं बघा, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचे कथा कीर्तन आपण ऐकले. गुरुवर्य महाराजांनी आपल्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला, पण त्या ब्रह्मज्ञानाचा आपल्या अंतःकरणावर परिणाम झाला नाही. याचा अर्थ महाराज आपलं अंतःकरण पात्रतेचं नाहीये. अंतःकरणाला एकदा पात्रता बनावी लागेल. जोपर्यंत अंतःकरण हे पात्र बनणार नाही तोपर्यंत ते ब्रह्मज्ञान साठवलं जाणार नाही. जसं बघा, पाऊस सर्वदूर पडतो, तो मुरमाड जमिनीतही पडतो, तो खडकावरही पडतो, आणि तो काळ्या जमिनीतही पडतो. मग मला सांगा, खडकावर पडलेला पाऊस तात्या किती वेळ पाणी तुंबून राहील? पाऊस पडला वाहून जाईल. मुरमाड जमिनीवर पाऊस पडला, मुरमाड जमिनीवर काही काल पाणी त्या मुरमाड जमिनीमध्ये साठून जाईल. तोच पावसाचं पाणी काळ्या भोर सुपीक जमिनीमध्ये पडला, ते सगळं पाणी ती जमीन आपल्या पोटामध्ये साठवून ठेवेल. तसं सद्गुरु ब्रह्मज्ञानाचा वर्षाव सर्व दूर करतात, सर्व शिष्यावर करतात, परंतु ब्रह्मज्ञान हे एखाद्याच्याच अंतःकरणामध्ये प्रविष्ट होतं, कारण त्याच्या अंतःकरणाची ती पात्रता आहे, ती लायकी आहे. जोपर्यंत मरण विक्षेपा नाही, म्हणून या अंतःकरणाला, हृदयाला ब्रह्मज्ञान साठवण्याकरता त्याला तशी पात्रता बनावी लागेल. जोपर्यंत हे हृदय अंतःकरण पात्र होत नाही तोपर्यंत सद्गुरूने केलेला उपदेश तो सफल होत नाही, त्याचा परिणाम अंतःकरणावर, मनावर, बुद्धीवर, चित्तावर होत नाही. म्हणून अंतःकरणाला पात्रता बनावी लागेल. ज्याप्रमाणे वाघिणीचं दूध साठवण्याकरता काय पाहिजे? स्वर्ण पात्र पाहिजे, तसं ब्रह्मज्ञान साठवण्याकरता अंतःकरणाची लायकी आणि पात्रता पाहिजे. विढाला विढाला यथार्थ सद्गुरूकडे जावा लागेल. सत्संगातून विवेक निर्माण होईल, विवेकातून वैराग्य, वैराग्यातून समाधी षटकापर्यंत पोहोचता येईल, आणि मुमुक्षुत्व अवस्था ही प्राप्त होईल. आणि मग जे श्रवण तुम्ही कराल, सद्गुरूच्या मुखातून जे वाक्य निघाल, प्रज्ञानम ब्रह्म, तुझा आत्म ब्रह्म आहे, तत्वमसी ते तत्व तू आहे. आयात्मा ब्रह्म केव्हा? जेव्हा सद्गुरू सांगतील ते तत्व तू आहे, आणि ते तत्व तू आहे कळल्यानंतर मग तुम्ही म्हणाल, आयात्मा माझा आत्मा ब्रह्म आहे, प्रज्ञानाम ब्रह्म. 4 वेदाचे 4 महावाक्य आहे. तत्वमसी ते तत्व तू आहे, प्रज्ञानाम ब्रह्म, आयात्मा ब्रह्म. सद्गुरूच्या मुखातून जेव्हा हा श्लोक, हे शब्द निघेल, तेव्हा मला श्रवण घडेल, आणि मग कळेल मी कोण आहे. मी ब्रह्मरूप आहे. मग हे जगत म्हणजे मी नाहीये. घटद्रष्टा न्यायाप्रमाणे मी या असणाऱ्या जगतापासून निराळा आहे. जसा घटाला पाहणारा जसा वेगळा आहे आणि घट वेगळा आहे, तसं हे जगत माझ्यापासून वेगळं आहे, आणि या जगाला पाहणारा मी त्यापासून वेगळा आहे. ही भावना ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी समजून घ्यावा की अंतःकरणामध्ये ब्रह्मज्ञान संचार झालं, आणि एकदा ब्रह्मज्ञानाचा साठा अंतःकरणामध्ये साठला गेला की मग या जगापासून दुःखही होत नाही आणि जगापासून सुखही होत नाही. ही जी अवस्था आहे महाराज, ती अवस्था म्हणजे सुख दुःख समान, दुःख समान सखळ जीवाचा सुख दुःख समान सखळ जीवाचा
सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा कल्लोळ आणि ज्ञानाचा उद्बोध झाला त्याला सुख दुःख समान आहे. नोहे नोहे ज्याला सुख दुःख समान आहे तो या जगामध्ये धन्य आहे. महाराज बंगला बांधणारा जगात धन्य नाहीये, जमिनी घेणारा जगामध्ये धन्य नाहीये, पैसा कमावणारा जगामध्ये धन्य नाहीये, बांध कोरणारा जगात धन्य नाही. महाराज जगामध्ये धन्य कोण आहे? ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा कल्लोळ निर्माण झालेला आहे आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उद्बोध झाला तो जगात धन्य. विठाला विठाला अंतःकरणामध्ये ज्ञान हे प्रगट होतं, उद्भूत होतं आणि उद्भूत होण्याकरता त्या पद्धतीचं वातावरण असावं लागतं. ज्याप्रमाणे महाराज उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आता ऊन आहे, पाऊस नाहीये, पण सगळीकडे काय पडलेलं आहे? तणाचं बीज पडलेलं आहे. मग ते तणाचं बीज केव्हा उगेल? जेव्हा महाराज रोहिणी नक्षत्र लागेल, वातावरणाची निर्मिती होईल, वातावरण हे थंड होईल, मेघातून पाऊस पडेल आणि पाऊस पडल्या बरोबर मातीत पडलेलं तणाचं बीज हे उद्भूत होईल. तसं अंतःकरणामध्ये ज्ञानाचा कोम आहे, परंतु ज्ञानाचं बीज आहे, पण ज्ञानाचं बीज असून ते उद्भूत होत नाही, कारण त्या पद्धतीचं वातावरण नाही. अंतःकरणामध्ये ज्ञान उद्भूत होण्याकरता, त्या ज्ञानाला अंकुर उत्पत्ती होण्याकरता त्याच्या करता कथा कीर्तन विढाला विढाला ब्रह्मज्ञान म्हणजे आहे तरी काय? ब्रह्मज्ञान म्हणजे स्वस्वरूपाबद्दलचं ज्ञान, स्वतःची ओळख. मग स्वतःची ओळख केव्हा होईल महाराज? ज्यांची द्वंद्वरहित अवस्था प्राप्त झालेली आहे ते संताकडे गेल्यानंतर ते सांगतील कोण? मी वासुदेव तत्वता कळोईल विचारिता, आहे ठाऊकास भाग्य संता नाही तुझा निक मागता गा. मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता, मी ते वासुदेव आहे, मी त्या देवाचा अंश आहे. पण केव्हा कळेल? आहे ठाऊकास भाग्य संता नाही तुझा निक मागता गा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मी कोणतं पुण्य केल्यानंतर द्वंद्वरहित अवस्था झालेल्या संतांचा मी सेवक होईन. याचं कारणच आहे की त्या संतांचा सेवक झाल्यानंतर ते संत मला माझी ओळख करून देणार आहे. विठाला विठाला कुणी कुणाचं सेवक व्हायला, कुणी कुणाचं सेवक होईल का? कुणी कुणाचा सेवक व्हायला रिकामा नाहीये महाराज. पण तुकाराम महाराज म्हणतात असं मी कोणतं पुण्य करावं की जे द्वंद्वरहित ज्यांची अवस्था प्राप्त झालेली आहे त्या साधूची सेवा करण्याचं परम भाग्य मला मिळेल, मला त्यांचा सेवक व्हायचं आहे. मग तुकाराम महाराज संतांचा सेवक का होतात? कशा करतात सेवक होतात आणि कशा करतात ते पुण्य देवाकडे मागतात? तर संतांचा सेवक होण्यामध्ये तुकोबारांचा काय स्वार्थ आहे? तर हा स्वार्थ आहे. मी वासुदेव तत्वता कळोईल विचारिता, आहे ठाऊकास भाग्य संता नाही तुझा अनेक मागता गा. मी कोण आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्याकरता संतांकडे जावा लागेल. आपण जातो बेटामध्ये, परंतु आजपर्यंत आपण गेलो आणि गेल्यानंतर आपण विचारलं का महाराजांना, महाराज आम्हाला सांगा आम्ही कोण आहोत? बघा तुम्ही, तुमच्या सगळ्यांचा एक अनुभव आहे. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या दर्शनाला गेल्यानंतर तुम्ही महाराज विचारत होते कोण तुम्ही? प्रश्न बरोबर आहे? आबा बरोबर आहे? कोण तुम्ही? शेळके पाटील प्रश्न बरोबर आहे. महाराज म्हणायचे कोण तुम्ही? महाराजांना माहिती नव्हतं तुम्ही कोण आहेत.
महाराजांना माहिती होतं, महाराज प्रत्येकाला विचारायचे, कोण तुम्ही, कुठून आले राजा हो. जर महाराज वाकडीतल्या सगळ्या लोकांचं ज्ञान होतं, महाराजांना सगळे परिचित होते, परिचित असूनही महाराज हा प्रतिप्रश्न त्या ठिकाणी विचारायचे, कोण तुम्ही. त्याचं समर्पक उत्तर आपण कधीही महाराजांना दिलं नाही. महाराज एकदा अर्जुन महाराजांनी सुद्धा मला सांगितलं होतं की जेव्हा महाराजांच्या सेवेला गेल्यानंतर महाराज विचारायचे, अरे कोण तू. मी सांगायचो म्हणे की मी अर्जुन. अरे कोण अर्जुन. मी पळसवाडीचा अर्जुन. हे उत्तर समर्पक नव्हतं. मला सांगा अर्जुन महाराज कुठे राहत होते. बेटात राहत होते. मग अर्जुन महाराजांचं नाव महाराजांना माहिती नव्हतं का. पण महाराज विचारत येतो, कोण अर्जुन. जर जास्त चिरडले तर महाराज म्हणायचे, अरे कोण डबडे अर्जुन. महाराज हा एक त्याच्या पाठीमागचं रहस्य तुम्हाला सांगतो. महाराज तुम्हाला ओळखीत असताना सुद्धा महाराज तुम्हाला विचारायचे, कोण तुम्ही. तुमचा अधिकार होता. तुम्ही महाराजांचं शिष्यत्व पत्करलं होतं. तुम्ही महाराजांची सेवा केलेली होती. महाराजांच्या चरणी तुमचा विश्वास होता. महाराजांना तुमचा उद्धार करायचा होता. महाराजांना तुमची ओळख तुम्हाला करून द्यायची होती. तुम्हाला महाराज विचारत होते, कोण तुम्ही. त्या दिवशी तुम्ही म्हणायला पाहिजे होतं, तात्या का महाराज तुम्ही दरपाळीला विचारतात आम्ही कोण, तर आम्हाला एकदा सांगून टाका आम्ही कोण आहोत. परंतु आपण कधी महाराजांना विचारलं नाही. दादा म्हटले महाराज तुम्हाला असं, कोण तुम्ही विचारलं तुम्हाला कधी. तुम्ही म्हटले का महाराज मला सांगा मी कोण आहे एकदा सांग. सगळ्यात मोठी चूक झाली आपल्याकडून. आपल्याला विचारलं आपल्या सद्गुरूंनी. त्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्याला मोक्ष देण्याची तीव्र जिज्ञासा होती. आपण त्याच्या लायकीचे असो किंवा नसो, पण त्यांना मोक्ष द्यायचा होता. तुम्हाला तुमच्या स्वरूपाची ओळख सद्गुरूंना करून द्यायची होती. त्याच्याच अनुसंधाने ते तुम्हाला प्रश्न करत होते, अरे कोण तू. त्याच दिवशी हात जोडून तुम्ही महाराजांना विचारलं असतं, महाराज एकदा सांगून टाका आम्हाला आम्ही कोण आहोत. ज्या दिवशी तुम्ही हा प्रश्न महाराजांना विचारला असता, महाराज सांगा आम्ही कोण, त्या दिवशी महाराजांनी सांगितलं असतं, तू कोण आहे तर तत्वमसी ते तत्व तू आहे. जे पंढरपुरामध्ये उभा आहे ते तत्व तू आहे. जे अयोध्यामध्ये आहे ते तत्व तू आहे. जे काशीमध्ये आहे ते तत्व तू आहे. जे वाकडीच्या खंडोबा मंदिरामध्ये आहे ते तत्व तू आहे. पण आपण महाराजांना विचारलं नाही. विठ्ठल विठ्ठल. बेटामध्ये गेल्यानंतर आपल्या स्वरूपाची ओळख करण्याकरता आपण जात नाही, तर या संसारामध्ये असणाऱ्या वस्तू आणि या संसाराकरता मागण्याकरता जातो. महाराज देव देण्याकरता बसले गंगागिरीजी महाराज. देव देण्याकरता बसले ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज. देव देण्याकरता आले गुरुवर्य महंत सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज. परंतु मला सांगा, एवढे वाकडीतली मंडळी आहात, आपण सर्वजण बेटा चालतात, कधी म्हटला की महाराज आम्हाला देव द्या, आम्हाला देव दाखवा, असं कुणी म्हटलं नाही. देव देण्याची शक्ती त्यांच्या जवळ आहे. देव देण्याचं पावर त्यांच्या जवळ आहे. कारण ते अद्वैत स्थितीवर आरूढ झालेले आहे. त्यांचं द्वंद्व संपलेलं आहे. ज्यांचं द्वंद्व संपलेलं आहे ते देव देऊ शकतात. पण आपण कधी मागितला आतापर्यंत. वाकडीतला पहिला सप्ताह कधी झाला गंगागिरी महाराजांचा. 1897. 1800 सुनील महाराज 1861. मला वाटतं 1961चा एक सप्ताह आहे गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचा. विडाला विडाला 1877 किंवा 78 साली झाला असावा. महाराजांचं नाही विचारत मी. गंगागिरी महाराजांचा पहिला सप्ताह 1897 बरोबर. कारण 1897चा सप्ताह वाकडे झाला असावा. कारण पहिला सप्ताह गंगागिरी महाराजांचा झाला 1847 ला, बरं का.
1847 ला पहिला सप्ताह झाला श्री क्षेत्र कापूस वाडगावला. 1847 ला पहिला 1 नंबरचा सप्ताह. म्हणजे गंगागिरीजी महाराजांचा जन्म आहे 1814 चा. गंगागिरीजी महाराज समाधीस्थ झाले 1902 ला आणि गंगागिरीजी महाराजांनी सप्ताहाला सुरुवात केली 1847 ला. तर 1897 चा सप्ताह आपल्या गावात झाला असावा. म्हणजे 1897 पासून सांगायचं मला हे आहे की 1897 पासून आपण परंपरेने बेटात जातो. 1897 पासून तर 2025 पर्यंत कितीतरी पिढ्यांनी बेटाचा परमार्थ केला, कितीतरी बेटामध्ये गेले. पण मला सांगा, एवढ्या पिढ्यातून कधी कोणी विचारलं की महाराज मला देव द्या? देव देण्याकरता बसले पण देव विचारला नाही. विठ्ठला 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 तुमच्या माहितीच तो सांगतो. गुरुवारी महाराज गादीवर बसल्यानंतर पाठीमागच्या हॉल मध्ये बरेच दिवस राहिले. मंदिराच्या पाठीमागे एक हॉल होता, त्याच्यात 2 रूम करून महाराज तिथं राहिले. सकाळी सकाळी पाठ संपला आणि एक आजीबाई आपल्या असणाऱ्या 20-25 वर्षाच्या तरुणाला घेऊन आली. 20-25 वर्षाच्या तरुणाला ती आजी घेऊन आली. ती आजी रडत होती. मी विचारलं आजीला, आजी काय झालं तुम्हाला, का रडतात, काय अडचण आहे सांगा मला. सांगितलं मी तुम्हाला नाही सांगत, मला महाराजांना सांगायचंय. मी सांगितलं का आत्ताच पाठ झाला, महाराज मध्ये गेले, खोलीत गेले, महाराजांच्या रूम मध्ये गेले. सांगितलं नाही मला महाराजांनाच सांगायचं, मला महाराजांनाच भेटायचं. आणि मग आम्ही मधून गेलो खोलीत. महाराजांना विचारलं, महाराज अशा एक आजीबाई आहे 20-25 वर्षाचा तरुण त्यांच्या बरोबर आहे, त्या खूप रडत आहेत, त्यांना तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे, काहीतरी सांगायचं आहे, काहीतरी व्यथा सांगायची आहे. मी त्यांना विचारलं मला सांगा, मी महाराजला सांगतो. तर त्यांनी सांगितलं मी तुम्हाला नाही सांगणार, मी महाराजांनाच सांगेन. दरवाजा उघडला. त्या आजीबाई आणि आपल्या मुलाला घेऊन खोलीत आल्या. खोलीत आल्यानंतर त्या आजीबाई महाराजांना म्हटल्या की महाराज 2-4 महिन्यापूर्वी याचं लग्न झालं, पण याची बायको घरात राहतच नाही, सारखी माहेराला पळते. महाराजांच्या मुखातून एक शब्द निघाला. त्यावेळेस महाराज म्हटले की आजीबाई हे काय मागतात तुम्ही, तुम्ही देव मागितला असता तर देव दिला असता मी. गुरुवर्य महंत सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांच्या मुखातला शब्द आहे, आजीबाई तुम्ही हे काय मागतात, तुम्ही देव मागितला असता तर मी तुम्हाला देव दिला असता. देव देण्याचं सामर्थ्य आहे. विठ्ठल विठ्ठल आपण हा भाग निराळा आहे महाराज, पण देव देण्याचं सामर्थ्य त्यांच्या जवळ आहे. आणि म्हणून कोण आहात तुम्ही, स्वस्वरूपाची ओळख करून देणारे सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज होते. आणि ते करून देऊ शकतात कारण ते अद्वैत स्थितीवर आरूढ झालेले आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जे स्वस्वरूपाची ओळख करून देतात, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य ज्या संतांजवळ आहे, त्या संतांचं सेवक मला बनायचं आहे. कारण त्यांचं सेवक बनल्यानंतर मला माझ्या स्वरूपाची ओळख होणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय पांडुरंगासमोर विनंती करतात, हे देवा माझी एक शंका आहे, त्यांचं सेवक मला बनायचं आहे. आणि ते सेवक बनण्याकरता मी कोणतं पुण्य केलं पाहिजे. कोण पुण्य
जिही द्वंद्वादिक दुराविले. तुकाराम महाराज म्हणतात असं कोणतं पुण्य केल्यानंतर ते द्वंद्वारहित ज्यांची अवस्था प्राप्त झाली त्या संतांचं सेवक मला होता येईल. परंतु या ठिकाणी एक प्रश्न असा निर्माण होतो की जे द्वंद्वातीत झालेले आहेत त्यांचं लक्षण काय? ते साधू कसे ओळखायचे की जे अद्वैत स्थितीवर आरूढ झालेले आहे? त्यांच्यामध्ये असा विशिष्ट बदल काय आहे? कारण संतांमध्ये संसारा व्यक्तीमध्ये काही बदल दिसत नाही. पश्चन स्पृशन जिग्रन नशनन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसर्जन गुरुनन निमिषन निमिषन नपी इंद्रियान इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. भगवंत गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये सांगतात की संसारिक माणूस आणि संत साधू जे द्वंद्वरहित आहे त्यांच्यामध्ये आणि सर्वसामान्य माणसाच्या शरीराच्या क्रिया तर सगळ्या सारख्या आहे. पश्चन स्पृशन जिघ्रन नशनन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसर्जन गृह्णन निमिषन निमिषन नपी. कळलं का? इंद्रियानि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. मग त्यामध्ये आणि साधू मध्ये काय फरक आहे? त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं, अर्जुना ब्रह्मण्यधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिमंबसा. भगवंत सांगतात अर्जुना ब्रह्मण्यधाय कर्माणि, ज्याप्रमाणे कमळ पाण्यामध्ये राहतं पण पाण्यापासून जसं ते विभक्त आहे तसा महाराज साधू हा संसारामध्ये राहत असून विभक्त आहे. विठ्ठला विठ्ठला वैरभाव त्यांचा नष्ट झालेला आहे आणि हा वैरभाव नष्ट झाल्यामुळे त्यांना प्रत्येकामध्ये तो पांडुरंग परमात्मा दिसला. महाराज मग या विश्वामधला देव पाहायचा असेल गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये 11वा अध्याय हा विश्वरूप दर्शन योग आहे. पण या विश्वरूप दर्शन योग या विश्वामधला तो देव पाहायचा असेल त्याचं दर्शन करायचं असेल तर त्याकरता भगवंत सांगतात अर्जुना मत्कर्म कृन्मत परमो मद्भक्त संग विवर्जिताः निर्वैर सर्वभूतेषु मामेति स पांडवाः. हे पांडवा अंतःकरण ज्या दिवशी निर्वैर होईल त्या दिवशी या विश्वामधला देव तुला दिसेल. मग निर्वैर अंतःकरण ज्याचं झालं तो अद्वैत स्थितीवर आरूढ झाला. या विश्वामधला त्या तत्वाचा अनुभव त्याला आला तो अद्वैत स्थितीवर आरूढ झाला. मग या तत्वाचा अनुभव कोणाला आला? ऐसा
ज्याच्या जवळ देव आहे तो अद्वैत स्थितीवर आरूढ झालेला आहे। या विश्वामधल्या तत्वाचा ज्याला अनुभव आलेला आहे त्याच्या अंतकरणामधला वैर नष्ट झालेला आहे। ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तया जवळी असे पाप नाशी दर्शनी हे एक लक्षण सांगितलं। जो अद्वैत स्थितीवर आरूढ झालेला आहे त्याचं हे लक्षण आहे। ऐसा ज्याचा अनुभव, असा ज्याला अनुभव आला की या विश्वामध्ये ते तत्व आहे, त्या तत्वाचा अनुभव ज्याला आलेला आहे आणि त्याच्या जवळ देव आहे, त्याच्या पापाने त्याच्या दर्शनाने पाप नष्ट होतं। ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तया जवळ असे पापनाशे दर्शने, ज्याच्या अंतकरणामधला वैर नष्ट झालं त्याच्या जवळ देव आहे। मग ज्ञानोबरायाने रेडा बोलावला, ज्ञानोबरायाने भिंत चालवली, ज्ञानोबरायाने स्त्रीचा पुरुष केला, ज्ञानोबरायाने मेलेला मनुष्य जिवंत केला, ज्ञानोबरायाने स्त्रीचा पुरुष केला, ज्ञानोबरायाने दगडाच्या नंदीला चारा खायला भाग पाडलं। मग मला सांगा ज्ञानोबरायाने ही केलेली जी क्रिया आहे ती आपल्या दृष्टिकोनातून चमत्कार आहे, पण ज्ञानोबरायाने रेडा बोलावला, ज्ञानोबरायाने भिंत चालवली, ज्ञानोबरायाने स्त्रीचा पुरुष केला। तुम्ही सुद्धा रेडा बोलवू शकता, तुम्ही सुद्धा जड भिंत चालवू शकतात, तुम्ही सुद्धा महाराज स्त्रीचा पुरुष करू शकतात, तुम्ही सुद्धा मेलेला मनुष्य जिवंत करू शकतात। फक्त अंतकरणामधला वैर भाव नष्ट करा, रेडा बोलायला तयार व्हा। तुम्ही ज्ञानोबराय आहेत, तुम्ही तुकोबराय आहेत, तुम्ही महाराज गंगागिरीजी महाराज आहेत, तुम्ही ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज तुम्ही आहात, परंतु फरक एवढा आहे त्यांच्या अंतकरणामधला वैर संपला म्हणून रेडा बोलला, त्यांच्या अंतकरणामधला वैर संपला म्हणून भिंत चालली, त्यांच्या अंतकरणामधला वैर संपला म्हणून पाण्याचं तूप झालं, त्यांच्या अंतकरणामधला वैर संपला महाराज म्हणून तुमच्या समोर 7-7 तास आणि 8-8 तास कीर्तन केली। लक्षात ठेवा, गुरुवर्य महाराजांनी एकदा पाठामध्ये सांगितलं होतं, पुण्यतिथीचं कीर्तन चालू झालं, गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचं कीर्तन चालू झालं संध्याकाळी 5 वाजता गंगागिरीजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने। मला सांगा संध्याकाळी 5 ला कीर्तन चालू झाल्यानंतर कितीला संपायला पाहिजे? आता आपलं कितीला चालू झालं? डॉक्टर आहे का? कितीला चालू झालं? 7:30 ला चालू झालं, मग किती संपायला पाहिजे? 9 ला। महाराजांचं कीर्तन चालू झालं गंगागिरीजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने बेटामध्ये 5 वाजता। ज्यांचं वय 108 वर्षाचं आहे त्यांचं सांगतोय मी, जे माटवटीला धरून गोंड्याला धरून त्यांनी कीर्तना केली, 5 वाजता कीर्तन चालू झालं, संपायला पाहिजे होतं जास्तीत जास्त 2 तास, 5-7 वाजता एंड व्हायला पाहिजे होतं, परंतु महाराज 5चे 7 झाले, 5चे 6 झाले, 6चे 7, 7चे 8, 8चे 9, 9चे 10, 10चे 11, 11चे 12, 12चा 1 आणि 1चा 2 वाजला आणि 2 ला जय विठ्ठल झाला। मला सांगा ज्यांच्या कीर्तनामध्ये जी शत्रुघ्न बसले असेल ते काय आहे? त्यांच्या कीर्तनामध्ये जे टाळ घेऊन उभे होते ते काय आहे? ज्यांच्या कीर्तनामध्ये चाल म्हणणारे काय आहे आणि त्यांच्या कीर्तनामध्ये मृदुंग वाजवणारे काय आहे? महाराज हा जो साधू आहे हा सामान्य नाही, लक्षात ठेवा। संसारिक जीवाला सुद्धा समाधीचं सुख देणारे संत म्हणजे सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, आणि त्या सुखाचा अनुभव तुम्ही घेतलाय। मला सांगा ज्यांचं कीर्तन 5 ला चालू होतंय आणि 2 ला संपतंय, त्या कीर्तनामध्ये असलेला जो समाज आहे तो बसून राहतो, टाळ घेऊन उभा राहणारा टाळ घेऊन उभा राहतो, मग त्यांना समाधीचं सुख दिलं नाही का? अहो माणूस 2 तास बसत नाही नीट संसारिक जीवाला, बरं का, ज्याला अधिकार नाहीये, ज्याने मनावर ताबा मिळवला नाही, इंद्रियावर विजय मिळवलेला नाही, असा जो अनाधिकारी आहे, पण त्याला सुद्धा समाधीचं सुख ज्यांनी त्यांच्या कीर्तनातून दिलंय ते आहे द्वंद्वातीत अवस्था झालेले साधू। विठाला विठाला नारायणगिरीजी महाराज तुमच्या आमच्यामध्ये आले,
वेळेला तुम्हाला सोडून निघून गेले महाराज. त्यांनी त्यांचा असणारा ब्रह्मामध्ये ते विलीन झाले. पण जोपर्यंत या ठिकाणी राहिले अनाथ हा कार्याला सुद्धा समाधीचं सुख देण्याची शक्ती ज्यांच्याकडे आहे ते आहे द्वंद्वातीत. जीही द्वंद्वाधिक दुराविले त्यांचं दुरावलं. वैरभाव नष्ट झाला की ही शक्ती निर्माण होते. महाराज तुमच्या माहितीस्तव सांगतो, पंढरपूरची जागा विकत घेतली बरं का. पंढरपूरच्या मठाची जागा विकत घेतली परस्पैभर एका विश्वस्तानी. त्याचं नाव नाही सांगा, तुमचा पाहुणा असू शकतो तो. येईन भांडायला सकाळी माझ्याकडे. बेटाचे विश्वस्त होते त्यावेळेचे, नाव नाही सांगत मी कोणी. पंढरपूरची जागा विकत घेतली आणि जागा विकत घेतल्यानंतर त्या असणाऱ्या विश्वस्ताकडे ती जबाबदारी दिली खरेदी विक्रीची. खरेदी विक्रीची जबाबदारी त्याच्याकडे दिली. पैसा भरला, खरेदी झाली जमिनीची. पण खरेदी झाल्यानंतर त्या विश्वस्तानी ती जमीन स्वतःच्या नावे करून घेतली. आता जमीन स्वतःच्या नावे झाली, फेर झाला आणि त्याचा 7-12 उतारा तयार झाला त्या विश्वस्ताच्या नावाने. विश्वस्ताच्या नावाने उतारा तयार झाला. काही 2-4 मंडळी, जुनी मंडळी महाराजांकडे आले. महाराज तुमच्या कष्टातून आपण पंढरीची जागा विकत घेतली, आपल्याला तिथं मठ बांधायचा आहे. आपल्याला तिथं मठ बांधायचं आहे. जे काही समाजाने 2 रुपये 4 रुपये दिले त्याच्यातून तुम्ही ती बेटा करता. वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था व्हावा म्हणून. वारकऱ्यांचे हाल होते, पाऊस असतो आषाढी वारीला, म्हणून त्या ठिकाणी मठ असावा या उद्देशाने ती जागा आपण विकत घेतली. पण तुमच्या एका ट्रस्टीने ती जागा त्याच्या नावे करून घेतली. महाराज काय म्हटले असेल बरं? मला सांगा आबा, तुमची जमीन एखाद्याने दुसऱ्याने त्याच्या नावावर कोण घेतली, तुम्ही काय करा? लगेच कोर्ट कचऱ्या, वकील, भानगडी विचारू नका महाराज. पण गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांनी त्याच्याबद्दल जे शब्द वापरले ते मी तुम्हाला सांगतो. महाराज म्हटले, राजा हो, तो आमचा माणूस आहे, माझा माणूस आहे, तो आज ना उद्या देईल करून. द्वंद्व संपलं महाराज. एवढंच नाही, महाराजांना मारण्याकरता एक पिस्तूल घेऊन आला. का सांगतोय तुम्हाला माहिती असावं. पिस्तूल घेऊन आला महाराजांना मारण्याकरता. आणि महाराजांना मारण्याकरता आला पिस्तूल घेऊन. वरीच्या कोपऱ्यामध्ये बसला महाराज. वरीच्या कोपऱ्यामध्ये बसला. संध्याकाळची वेळ होती, आरती चालू झाली आणि महाराजांना आरतीला उभं राहत होते. आत्ताचा जो पिंपळ आहे त्या पिंपळाच्या झाडाखाली महाराज आरतीला उभे राहायचे. तिथं उभे असताना तो असणारा ग्रस्त महाराजांना मारण्याच्या उद्देशाने आलेला आहे. कोणीतरी सुपारी दिलेली आहे महाराजांना मारण्याकरता. पिस्तूल घेऊन आला, वरीत बसलेला आहे आणि महाराजांचा तोल जाऊ नये म्हणून 2 विद्यार्थी महाराजांजवळ उभे राहायचे आरतीला. पण त्या दिवशी महाराजांनी त्या विद्यार्थ्यांना सुद्धा जवळ ठेवलं नाही. तिकडं आरती चालू झाली मंदिरामध्ये. शंखनाद, घंटानाद, झांजीचा नाद चालू झाला आणि आरती उच्च स्वरामध्ये चालू झाली. महाराजांजवळ कोणी नव्हतं. संध्याकाळची वेळ होती आणि महाराजांनी जो मारेकरी पाठवलेला होता त्याला बोलावलं. राजा, मला मारल्यामुळे तुला जर पैसा मिळत असेल तर बाहेर ये आणि मला गोळी घाल आणि चढ दिशेतून फरार हो. आरती चालू आहे, गोळीचा आवाज येणार नाही. महाराजांना मारण्याकरता आलेला मारेकरी महाराज पिस्तूल घेऊन आलेला आहे. तो महाराजांच्या समोर आला, पिस्तूल महाराजांच्या चरणावर ठेवले. महाराजांना सांगितलं, महाराज मी मारून मी हे पाप कोणत्या जन्मामध्ये फेडू? महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजांनी चांगदेव मोरे होता त्याला बोलावलं. त्याला सांगितलं, अरे बाबा याला नावेत घालून पलीकडे पाठवून दे. जो मारायला आला महाराज तो शत्रुत्व भाव ज्यांच्या समोर विसरतो ना त्याला म्हणतात द्वंद्वातीत अवस्था. विठ्ठल विठ्ठल
वेळ आपली संपलेली आहे. वेळ आपली संपलेली आहे. कुठं महाप्रसादाची पंगत असते, लहान लहान मुलं असतात आणि म्हणून 9ला आटपणं चांगलंच. फक्त लवकर चालू झालं पाहिजे. दररोज 7ला. दररोज म्हणजे आता उद्याच राहिलं. फक्त उद्या तरी लवकर या. गाय तुमची नाही गायांची. दुरावले ज्यांच्या जवळ देव आहे त्यांचे दुरावले, ज्यांनी स्वस्वरूपाची ओळख करून दिली त्यांचे दुरावले. आणि महाराज महत्वाचं म्हणजे ज्यांचं द्वंद्व नष्ट झालं ते आहे ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज. जाता जाता मी तुम्हाला महाराजांच्या चरित्रामधला एक असणारा प्रसंग सांगून जाईल. आणि कार्यक्रम आपण जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा याच अभंगावर पुन्हा चिंतन करू. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक. सेवक का व्हायचा आहे आणि कुणाचं व्हायचं आहे तर जिही द्वंद्वाधिक दुराविले. मग दुराविले ज्यांचं द्वंद्व नष्ट झालं ते काय करू शकतात हे मी तुम्हाला सांगतोय. ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या चरित्रामधला एक प्रसंग आहे. एक 10 मिनिटं मी तुमचे सर्वांचे घेतोय. फक्त एक 10 मिनिटं. विढाला विढा ज्यांचं द्वंद्व नष्ट झालेलं आहे, जे अद्वैत स्थितीवर आरूढ झालेले आहे ते काय करू शकतात महाराज. 1970 साली श्रामपूरला एक यज्ञ झाला बरं का. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या काळामध्ये 1970 साली मला वाटतं 23/3/1970 हा त्या यज्ञाचा पहिला दिवस. 3/4/1970 हा त्या असणाऱ्या यज्ञाची समाप्ती.
जे काळाराम मंदिर आहे त्या काळाराम मंदिराच्या असणाऱ्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने त्या ठिकाणी यज्ञ केला. आणि तो यज्ञ ज्यांनी केला ते होते अशोक कारखान्याचे भास्करराव पाटील गलांडे, चेअरमन होते त्यावेळेस 1970 साली. भास्करराव गलांडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या नियोजनातून तो असणारा यज्ञ त्या ठिकाणी त्यांना तो केला. जे पाटाच्या कडाला काळाराम मंदिर आहे त्या काळाराम मंदिरामध्ये जी मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली 1970 साली, तिथं असणारा जो यज्ञ झाला त्या यज्ञाकरता उत्तर हिंदुस्थानामधून काही ब्राह्मण मंडळी बोलावले होते. काही उत्तर हिंदुस्थानामधून काही संत साधू महात्मे त्या ठिकाणी आलेले होते आणि मोठमोठे साधू त्या ठिकाणी आलेले होते. परंतु महाराजांना तिथं काही आमंत्रित केलेलं नव्हतं, कारण भास्करराव पाटलाचा महाराजांचा काही वैयक्तिक त्या ठिकाणी मतभेद होते. 1970 सालाचा प्रसंग, कारण 1970 साली म्हणजे 1958 ला महाराज गादीवर बसले आणि 1958 ते 1961 म्हणजे आपल्या सप्ताहापर्यंत बेटाचा वाद चालू होता. त्यानंतर 1961 ला मुंबई हा कोर्टाच्या यामध्ये महाराजांच्या बाजूला निकाल लागला. म्हणजे 58 पासून तर 61 पर्यंत भांडण चालू होतं आणि ते सहजानंद भारतीच्या माध्यमातून भास्करराव पाटलाचं सहजानंद भारती महाराजांचं प्रेमाचे संबंध होते आणि म्हणून त्या कार्यक्रमाकरता महाराजांना काही आमंत्रित त्यांनी केलेलं नव्हतं. मतभेद होते त्यांचे वैयक्तिक. आणि तो असणारा यज्ञ भव्य दिव्य असणारा कार्यक्रम त्या ठिकाणी होता. यज्ञाला प्रारंभ व्हायचा पहिला दिवस 23 तारखेला सुरुवात होणार आणि त्या दिवशी यज्ञ प्रज्वलित करायचा. सगळे यज्ञशाळा तयार झालेली आहे, यज्ञशाळा सुंदर झालेली आहे. ब्राह्मण देवतांनी सर्व ग्रहाची स्थापना केली, नवचंडीची स्थापना केली, नवयोगेश्वराची स्थापना केली. आणि ब्राह्मण मंडळींनी जेव्हा यज्ञ प्रारंभ करायचा तेव्हा यज्ञ प्रारंभ करत असताना यज्ञ प्रज्वलित करण्याकरता जो अग्नी प्रज्वलित केला जातो तो अरणीच्या लाकडातून ज्याचं मंथन केलं जातं आणि त्या मंथनातून तो अग्नी प्रगट होत असतो. अरण माहिती तुम्हाला, त्याला टांकळ म्हणतात आपल्याकडे. त्या अरणीच्या लाकडाचं मंथन केल्यानंतर त्याच्यातून जो अग्नी निर्माण होतो त्याच्यातून यज्ञ प्रज्वलित करायचा असतो आणि तो अग्नी प्रज्वलित करत असताना मंत्र उपचाराच्या माध्यमातून त्याला प्रगट करायचं असतं. आणि म्हणून ब्राह्मण मंडळींनी त्या असणाऱ्या अरणीच्या लाकडाचं मंथन चालू झालं, मंत्रोपचार सुरू झाला. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, परंतु तो असणारा अग्नी त्या ठिकाणी प्रज्वलित होईना. आणि तिथली काही आपल्या परिसरातील बरीचशी असणारी मंडळी त्या ठिकाणी आलेली होते. तेव्हा त्या उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या साधूंनी प्रश्न विचारला की या परिसरामध्ये कोणी महात्मा राहतोय का? कोणी महात्मा आहे का या परिसरामध्ये? तर आपल्या परिसरातून गेलेल्या माणसांनी तिथं वारकऱ्यांनी सगळ्यांनी गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचं नाव घेतलं. नारायणगिरीजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर भास्करराव पाटलाला त्या साधूंनी बोलावलं आणि सांगितलं की जोपर्यंत गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज यज्ञशाळेमध्ये येत नाही तोपर्यंत यज्ञ प्रज्वलित होतच नाही. काही करा, आता करायचं काय? दोघांच्या मतभेद आहे. आणि साधूने सांगितलं तुम्ही मुख्य यजमान आहात, तुम्हालाच महाराजांना आणण्याकरता जावं लागेल. ते हिंदूतून बोलत होते आणि भास्करराव पाटील नाईलाजांना महाराजांना आणण्याकरता बेटाकडे निघाले. महाराज उन्हाळ्याचे दिवस, चांगला रस्ता नाही, माळवाडी पर्यंत रस्ता चांगला होता, तिथपर्यंत त्यांच्या गाडीने ते तिथपर्यंत आले. तिथून बेटात पायी पायी गेले. जवळपास 9 किलोमीटरचं अंतर आहे माळेवाडी ते सरला बेट. पायी पायी तिथे बेटात गेले. बेटात गेल्यानंतर महाराजांना नमस्कार केला. आता महाराजांना नमस्कार केल्यानंतर तुम्हाला महाराज माहिती होते अगोदर महाराजांचं कामच होतं. महाराज ठाकून टोकून तुम्हा आम्हाला रिपेअर राहणी. महाराजांनी त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. भास्करराव पाटील 1 नाही 2 नाही, एवढा मोठा माणूस, चेअरमन माणूस, अशोक कारखान्याचा आमदार लेवलचा माणूस, पण बोलत नाही काय? हात जोडून उभे. आता महाराज तुम्हाला यज्ञशाळेमध्ये यावं लागतं. जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत यज्ञ प्रज्वलित होणार नाही. महाराजांनी सांगितलं अहो राजा हो, माझा त्या यज्ञाचा त्या अग्निनारायणाचा काही संबंध नाहीये, जा तुम्ही इथून, माझा काही संबंध नाही तिथं. भास्करराव पाटील महाराजांच्या चरणावर लोटांगण घालताय. नाही हवं नाही हवं चालू असताना 1 तासभर दोघांची चर्चा झाली. एकूण तिकून महाराज तयार झाले. महाराज अंगामध्ये शर्ट घातला, फेटा बांधला, हातामध्ये काठी घेतली. महाराज निघाले तडातडा श्रामपूरला. दोघही पायी पायी माळेवाडी पर्यंत आले. गाडीत बसले आणि गाडीत बसून श्रामपूरला यज्ञस्थळी दाखल झाले. संध्याकाळी 4 वाजले. येताना
4 वाजता महाराज यज्ञशाळेमध्ये आल्यानंतर महाराजांना बसण्याकरता आसन टाकलं उच्च, खुर्ची टाकली बसायला. महाराजांनी सांगितलं, हो सगळे पुरोहित खाली बसले, सगळे साधू संत उत्तर हिंदुस्थानातून आलेले, रामचरित्र मानस त्या ठिकाणी झालं होतं, रामायण झालं, सगळे साधू बसले, मला कशाला खुर्ची टाकताय बसायला. महाराजांना खाली बसण्याची व्यवस्था केली. महाराज आसनावर बसले. यज्ञशाळेला महाराजांनी प्रदक्षिणा मारली. महाराज आसनावर बसले. पद्मासन घातलं. महाराजांनी डोळे मिटले महाराज आणि मंत्र उच्चाराला सुरुवात झाली. वेदाचे मंत्र बोलताय ब्राह्मण उत्तर हिंदुस्थानातून आलेले स्पष्ट शब्दामध्ये मंत्र उच्चार सुरू असताना अरणीच्या लाकडाचं मंथन चालू झालं. तो मंथनाचा दोर गुरुवर्य महंत सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या हातामध्ये दिला आणि दोर हातामध्ये दिल्या बरोबर मंथनाचा दोर महाराजांच्या हातात दिला आणि महाराजांनी झटका मारल्या बरोबर अग्निनारायण प्रज्वलित झाला महाराज. आणि त्या अग्नीने यज्ञकुंड प्रज्वलित झालं. ज्यांच्या उपस्थितीमध्ये अग्निनारायणाने प्रज्वलित व्हावं ते साधू म्हणजे सद्गुरुजी नारायणगिरीजी महाराज आणि त्यांची अवस्था आहे महाराजचे अद्वैत स्थितीवर आरूढ झाले. त्यांच्या आज्ञेने यज्ञ सुद्धा पेटत नाही, लक्षात ठेवा. त्यांच्या आज्ञेने वर आलेला पाऊस सुद्धा खाली येत नाही. लासूर स्टेशनला कीर्तन चालू होतं, म्हणतात हे काळाभोर झालं सगळं, धक्का लागला तर खाली ढसळलं, एवढी परिस्थिती निर्माण झाली. महाराज सांगितलं, महाराज कीर्तन आटपून घ्या, पाऊस आलाय, पंगत व्हायची पुढं. महाराजांनी हातातली काठी महाराज वर केली आणि सांगितलं कसा येईल तो, त्याच्या बापाचं कीर्तन चालू आहे खाली. महाराज ही शक्ती ज्यांच्याकडे आहे आणि शक्ती पावर ज्यांच्याकडे येते ना ते अद्वैत स्थितीवर आरूढ होतात, ते लक्षात ठेवा. म्हणून अद्वैत स्थितीवर जे आरूढ झाले ते साधू तुम्हाला मिळाले, त्यांचा अनुभव तुम्ही आम्ही घेतला, त्यांना आपण गुरु करून घेतला. असे साधू पुन्हा होणे नाही. म्हणून जिही द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर्मी मज दावी नारायणांतरेच्या गुणा प्रगटोनी बहु अवगड आई संत भेटी परी जग जेटी करुणा गेली. तुका म्हणे मग नोहिरतीवरी सुखाचे शेजारे पोहळे न झालेले सेवा ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या चरणकमली समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. समस्त ग्रामस्थ वाकडीकरांना धन्यवाद. ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, विशेषतः महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित झाला, सर्वांना धन्यवाद. आणि तरुण मंडळाकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर असणारं आयोजन नियोजन या ठिकाणी तरुण मंडळांनी केलेलं आहे आणि तरुण मंडळाच्या पाठीमागे ज्येष्ठांनी सुंदर उभं राहून त्यांच्याकडून सप्ताह करून घेतला. पुढची पिढी तयार व्हावी असं ज्येष्ठांचं मत पहिल्यांदा वाकडीत मी पाहिलं. तात्या बसले होते, तात्यांनी सांगितलं की हे दिंडीचं नियोजन सुद्धा तरुणांनी करावं, ज्याप्रमाणे सप्ताहाचं केलं. वास्तविक पाहता ज्येष्ठ मंडळ सोडत नाही, परंतु आपल्या गावातल्या ज्येष्ठ मंडळींनी तरुण मंडळाच्या हातात दिला आणि म्हणून सुंदर असणारं तरुण मंडळाने या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन नियोजन केलेलं आहे. आपलं 46वे हे वर्ष आहे आणि 46व्या वर्षाची 6 दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे. तुम्ही म्हणाल महाराज आल्यापासून एकदा हसवलं नाही, परंतु महाराज ही महाराजांची गादी आहे, तिची अस्मिता आपण सर्वांनी सांभाळली पाहिजे आणि म्हणून झालेली सेवा ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या चरणी कमली समर्पित या ठिकाणी समर्पित. पहलगावला जो हल्ला झालेला आहे, पहिलगाव इथं जो हल्ला झालेला आहे त्यांना सर्वांना या ठिकाणी श्रद्धांजली. आणि म्हणून या ठिकाणी हे आपलं सर्वांचं दुर्दैव आहे. तिथं जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये म्हणतात जात विचारली नाही, पंथ विचारला नाही, देश विचारला नाही, प्रांत विचारला नाही, भाषा विचारली नाही, तर विचारलं फक्त काय, तो धर्म विचारला. म्हणून लक्षात ठेवा, धर्म विचारून गोळी घातली. जवळपास 26 जणांची 27 जणांची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे. आणि ज्या हिंदुस्थान मध्ये राहतोय त्या हिंदूवर कोणीतरी आक्रमण करतोय, हे आपलं सर्वांचं दुर्दैव आहे, कारण आपण आपल्या ठिकाणी जागे नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे त्या ठिकाणी हल्ला करत असताना धर्म विचारला आणि हल्ला केला, तुम्ही याच्यातून एक शिका. आपले 27 गेले ना, तुम्ही हे शिका, त्यांनी जसा धर्म विचारून हत्या केली, तुम्ही सुद्धा धर्म पाहून व्यवहार करा. एखादी वस्तू घ्यायची धर्म पाहून करा. ज्याच्या असणाऱ्या दुकानावर स्वस्तिक आहे, ओम आहे, त्याच्या दुकानात खरेदी करा. जसं ते धर्म विचारून मारू शकतात तसं आपण धर्म पाहून सुद्धा खरेदी करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी जे काही गेलेले आहे त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करू.
आणि म्हणून सर्वांनी आपण या ठिकाणी जागा झालं पाहिजे आणि म्हणून समस्त ग्रामस्थ भक्तीकरांना या ठिकाणी धन्यवाद। आणि आता मला वाटतं गंगागिरी महाराजांचा सप्ताह झाला, सोमेश्वरगिरी महाराजांचा झाला, नारायणगिरी महाराजांचा झाला, 2 झाले। मग आता कधी करायचं आहे? आता कधी करायचं? आता तरुण मंडळ येले तर मग करा मागणी उद्याच्या कार्यक्रमात। सगळे तुम्ही उभे राहा, सगळे ज्येष्ठ मंडळ तुमच्या पाठीमागे उभं राहणार। नारायणगिरी महाराजांचा पाहिला तुम्ही, 2 पाहिले, जाता जाता महाराजांचा पाहून जा आणि तुम्ही दाखवा। आणि खंडोबाची वाकडी आहे, जवळपास 4 सप्ते आपण केलेले आहे। 4 का 5 झाले वाटतं? 4 झालेले आहे, 5वा कम आहे, 5वा करून टाका। जे काही आमचे फेट्यावाले जे राहिले त्यांना पाहू द्या 5वा सप्ताह डोळे। आणि म्हणून या ठिकाणी गाव बेटाचा आहे, प्रेमाचा आहे, बेटावर प्रेम करणार आहे, गुरुवार नारायणगिरी महाराजांच्या विचारधारेने चालणारा आहे। समस्त ग्रामस्थ मंडळीला या ठिकाणी धन्यवाद। झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित सेवेला पूर्ण विराम। जय विठ्ठल।